नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. देहूरोड कंटेनमेंट बोर्डाच्या हद्दीतील शेलारवाडी या ठिकाणी वारंवार विजेचा लपंडाव होत आहे आणि MACBच्या वतीनं जी ही उच्च दाबाची विद्युत वाहिनी जी आहे या विद्युत वाहिनीला झाडाच्या फांद्या अडकलेल्या आहेत आणि समोरचा खांब जो आहे तो कलर. तर या ठिकाणी शेलारवाडीचे तरुण आहेत. हे तरुण झाडावर चढून धोकादायकपणे या ठिकाणच्या फांद्या तोडत आहेत आणि MACBचे दोनच कर्मचारी आहेत. हे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ज्यावेळेस मावळामध्ये सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू होतो त्यावेळेस विजेचा लपंडाव हा नित्याचा असतो. एकदा वीज गेली की एक दोन दिवस येत नाही. इथल्या तरुणांनाच जीव धोक्यात घालून लाईट सुरू करण्यासाठी झाडावर चढावं लागतं आणि तिथल्या फांद्या तोडाव्या लागतात. बऱ्याचशा वीज वाहिन्या ज्या आहेत ह्या जीर्ण झालेल्या आहेत आणि जरा मोठा वारा आला की त्या वीज वाहिन्या तुटून पडतात. यामुळं जनावरे आहेत, नागरिक आहेत, यांच्या जीव धोक्यात आहे. आता या ठिकाणी ज्या काही मोठा खांब आहे या खांबाच्या ठिकाणी जे स्टे दिलेला आहे हा स्टे पूर्णतः गंजून नष्ट झालेले आहेत आणि ते केव्हाही खांब कोलमडून या ठिकाणी जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. तर या ठिकाणी MACBचे कर्मचारी आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की नेमकं विजेचा लपंडाव हा होत असतो. काय झालंय नेमकं की 2 दिवसापासून या शेलारवाडी परिसरामध्ये लाईट नाही आणि तुम्ही दोनच कर्मचारी आहे आणि बाकी आमच्या ह्या ग्रामस्थ जे युवक आहेत त्यांचा तुम्ही उपयोग करून घेता. उद्या जर तो झाडावून पडला तर याची नुकसान भरपाई MACB देणार आहे का? तुम्ही जर या स्थानिक युवकांना असं झाडावर चढवताय, उद्या जर काही त्यांच्या जीविताला झालं तर MACB जबाबदार आहे का? काय झालं, गारपिटामुळं झाड पडलं होतं. ते इंदूरवाल्यांनी जेम सोडून ठेवले आणि साहेबांनी मला नंबर दिला. मला साहेब म्हणले त्यांचं सहकार्य आहे आमच्या एजन्सीचं. सहकार्य म्हणजे आम्ही तुम्हाला बिल देतोय. बिल नाही दिले की तुम्ही वीज मीटर वीज पुरवठा खंडित करताय. उद्या जर तर तुम्ही हे जे काम करताय याच्यामध्ये ह्या तरुणाच्या जीविताची हमी कोण घेणार आहे? बरोबर आहे तुमचं, पण आता सहकार्य केल्याशिवाय काम होणार का मला सांगा. अहो, सहकार्य करायला तुम्ही काय त्यांना बिलामध्ये सूट देणार आहे का? आज जर तो तरुण एवढ्या 25-30 फुटावरनं तो फांद्या तोडताना आम्हाला बघून खाली उतरला, उद्या त्याचा जीवाला काय झालं तर तुमची MACB किती सहकार्य करणार आहे? काय बरोबर पुढचं. तर MACBचे जे वायरमॅन आहेत त्यांच्याकडेही पर्याय नाहीये. जर मावळ तालुक्यासाठी देखभाल दुरुस्ती एजन्सी जर नियुक्त केली तर यामध्ये मावळ तालुक्यामध्ये धोकादायक असणारे जे खांब आहेत, धोकादायक असणाऱ्या वीज वाहिन्या आहेत, ह्या वीज वाहिन्या दुरुस्त केल्या जातील आणि 24 तास वीज पुरवठा केला जाईल. आज शेतकऱ्याला शेतात गेलं, लाईट आली गेली यामुळे त्यांच्या मोटार पण चालत नाहीत आणि हे तरुण जे आहेत की आपल्या घरामध्ये उजेड होईल या आनंदापोटी झाडावर चढून तिथल्या फांद्या काढत आहेत. बऱ्याच ठिकाणी जे वीज वाहिन्या आहेत त्या जीर्ण झालेले. आता शेलारवाडी गावामधला जो ट्रान्सफॉर्मर आहे तिथल्याही वीज वाहिन्या तुटून खाली पडायला लागल्यात. आता त्याच्यामधनं जर एखादा काही जीवितहानी झाली तर कोण जबाबदार आहे? बंद करून ठेवलाय तो. नाही, पण अगोदर चालू होता ना, ते तुटल्यानंतर तुम्ही बंद केलं. नाही अगोदर बंद तुटल्याच बंद केला ना आपण इकडे आलो. बरं, मावळ तालुक्यामध्ये अनेक जनावरांचे माणसाचे मृत्यू होतात तुमच्या ह्या MACBच्या गलतान कारभारामुळे आणि तुम्ही खुशाल तरुणांना घेऊन फांद्या तोडायला होताय. ह्याची जबाबदारी तुमच्याकडे तुम्ही सांगताय. उद्या काय झालं तर कोण जबाबदार आहे? ते आमच्या अधिकारी संघ बोलून मी कोण आहेत अधिकारी तुमचे? काळे साहेब. बरं, अधिकाऱ्यांनी वायरमॅनला सांगितलेले. आता ह्या तरुणाच्या जीवाशी खेळ होते. तर या ठिकाणी सतीश बेगडे आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ. सतीश भाऊ, काय सांगाल की हे जे आपले तरुण आहेत, शेतकऱ्याची मुलं आहेत, उद्या जर काही झाडावरनं खाली पडून काही जीवितहानी झाली किंवा अपंगत्व आलं तर ह्याला जबाबदार कोण आहे? नाही, प्रत्येक वेळेस महावितरणला फोन केल्यानंतर दोन कर्मचारी, एखादा कर्मचारी ते पाठवत असतात जेणेकरून देखभाल आणि दुरुस्तीसाठी झाडाच्या फांद्या आल्यानंतर गावातली तरुण स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी सर्व महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मदत करत असतात. यात महावितरणची चूक म्हणावी असं नाही म्हणता येणार, परंतु त्यांचीच कर्मचारी कमी असल्यामुळे ते उपलब्ध होत नाही गावात. परंतु गावात लाईट आली पाहिजे हे प्रत्येकाची भावना असते
24 तास 48 तास 2 दिवस लाईट नसते. त्यामुळे प्रत्येकाची भावना असते की लाईट आली पाहिजे, परंतु मग त्यासाठी सर्वच तरुण एकत्र येऊन काम करत असतात. परंतु उद्या कुठली दुर्घटना घडली तर महावितरण विद्युत कंपनी हात झटकणार आणि आमच्यासारख्या तरुणांना वाऱ्यावर सोडणार. त्यामुळं ठीक आहे, महावितरणनी कर्मचारी जास्तीत जास्त उपलब्ध करून दिले पाहिजे. सर्व विद्युत वाहिन्या ह्या नवीन टाकल्या पाहिजे. विद्युत पुरवठा हा आम्हाला इंदोरीकडून येतो, देहरोडकडून केला पाहिजे. अशा अनेक प्रस्ताव आम्ही सरकार दरबारी दाखल केलेत, परंतु त्याच्यावर कुठली कारवाई होत नाहीये. ती लवकरात लवकर कारवाई करावी, जेणेकरून मोठा अपघात झाला नंतर सरकारला जाग येईल का, ही मोठी मागणी आमची या ठिकाणी आहे. तर अनेक खांबाचे जे स्टे आहेत की खांब व्यवस्थित राहावा म्हणून स्टे ही गंजलेले आहेत आणि खांब वाकडे झालेले आहेत. आणि या ठिकाणचे जे लोखंडी खांब आहेत, मावळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे ते खांब गंजले जातात आणि कधी धोकादायक होतात आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या जीविताला धोका निर्माण होतोय. आणि MSCBने त्यांचे कर्मचारी वाढवले पाहिजे की या जे तरुण ग्रामस्थ आहेत यांचा उपयोग करून घेतला जातो, पण उद्या जर काही दुर्घटना घडली तर ह्याला जबाबदार कोण आहे. MSCB सांगणार की आम्ही या ठिकाणी त्यांना सांगितलं नाही, पण घरात लाईट नाही, पण बिल नाही भरलं की वीज पुरवठा खंडित करण्यासाठी हेच कर्मचारी येतात. मग यांचं काम आहे की 24 तास वीज पुरवठा ग्राहकांना देणं. काय सांगाल? आता मध्यंतरीच्या काळात विद्यमान आमदार साहेबांनी या ठिकाणी गावासाठी एक प्रस्ताव तयार केला होता, परंतु तोही सरकारी लाल फितीच्या कारभारात अडकून पडलेला आहे, जेणेकरून त्याच्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही. साधारणतः 5 कोटी रुपयाचा विद्युत पुरवठ्यासाठी 55 लाख रुपयाचा जवळजवळ विद्युत पुरवठ्यासाठी हा निधी उपलब्ध आमदार साहेबांनी केलाय, परंतु लाल फितीत कारभार असा असतो की जेणेकरून वर्षानुवर्ष तो प्रस्ताव तिथंच पडून आहे. त्यामुळे जेणेकरून आम्हाला सरकारला एक विनंती ग्रामस्थांची की लवकर त्या पैशाचा सदुपयोग करून गावात नवीन विद्युत वाहिन्यांची जोडणी असेल, देहरोडवरून विद्युत पुरवठा असेल, अशा संबंधित सर्व बाबी त्यांनी त्या निधीतून पूर्ण कराव्यात अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सूर्यघर योजना सुरू झालेली आहे, पण ते पण सोलारवरच्या ज्या काही प्रोसिजर आहे त्यासाठीही विद्युत विभागाकडनं दिरंगाई केली जाते. हा, काय सांगाल? काय नाव? माऊली बालगरे माझं नाव आहे. गेले 3 वर्ष झालं इथं खालच्या ट्रान्सफॉर्मरची पेटी आणून पडलेली आहे. यांना वारंवार सूचना देऊन हे म्हणतात आमच्याकडे केबल नाही. मग MSCBचं ऑफिस आहे कशाला? जर तुमच्याकडे साधी केबल नसेल, 3-3 वर्ष जर तुमच्या त्या पेटीची जर अवस्था बघितली, वरतून पाऊस पडला की खालून पाणी पडतंय, अशी तर आहे. यांना 4 वेळा फोटो दिलेले तरी काही उपयोग होत नाही. वारंवार ग्रामस्थ वैतागलेले. लाईटीचा पूर्ण प्रॉब्लेम. व्होल्टेज तर असं आहे की 130, 160, 190, कमीत कमी 230 तरी व्होल्टेज भेटलं पाहिजे. अख्खे कंडक्टर एकदम वीक झालेले, असे गेले की तुटतात लगेच, अशी तरा झालीत. कालच इथं जोडलाय रात्री 9:30 वाजता रात्री. मग काल प्रॉब्लेम, आज प्रॉब्लेम. मग 3-3 दिवस गावात लाईट नसल्यावर की कधी येतात? मग यांना जेव्हा फोन करीन तेव्हा ही 24 तास 28 तासानंतर इथं हजर होतात. अशी आमची विनंती आहे की MSCBला लवकरात लवकर ते कंडक्टर चेंज करून द्यावे आणि ती नवीन पेटी बसवावी. म्हणजे व्होल्टेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल गावातला. बरं, तुम्हीच झाडावर चढले होते का? हा. बरं, काय मुंग्या चावल्या, जीव धोक्यात घालून वर तुम्ही गेले होते. उद्या तुमच्या जीवाला काय झालं? MSCB तुम्हाला काही नुकसान भरपाई देणार आहे का? नाही. का तुम्ही एवढी डेअरिंग करता? गावासाठी करावं लागतंय. 3 दिवस झाले लाईटीचा प्रॉब्लेम आहे. घरी बारीक पोरं आहेत, लाईट नसल्यामुळे मच्छर चावतात, झोप येत नाही, त्यामुळे करावं लागतंय. गावासाठी हा तरुण जीव धोक्यात घालून MSCBला मदत करतो, पण MSCB उद्या जर काय झालं तर MSCB केवळ हात वर करणार आहे. तर तरुणांना विनंती आहे की MSCB कडनंच तुम्ही काम करून घ्या, कारण उद्या काही झालं तर MSCB सांगते की आमच्या विद्युत वाहिन्याला किंवा आमच्या खांबावर जाण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाहीये. तर हे जरी तरुण चांगल्यासाठी करत असतील, लाईट येण्यासाठी करत असतील, पण उद्या काही झालं तर ह्याला MSCB 1 रुपयाची नुकसान भरपाई देत नाहीये. कारण ज्या शेतकऱ्यांची जनावरं मेलेली आहेत किंवा जीवितहानी झालेली आहे त्यांचे जे काही येणारी नुकसान भरपाई ही तोकडी आहे आणि ती मिळण्यासाठी वारंवार कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागतात. तर हे देहरोड कंटोन्मेंट बोर्ड हद्दीतील शेलारवाडी परिसरामध्ये विजेची समस्या आहे आणि नुकतीच आता अवकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिक हवालदिल झालेले आहेत. तर बघूयात MSCB या ठिकाणी
24 तास वीज पुरवठा देण्यासाठी जे काही जुने झालेले विद्युत खांब आहेत, जीर्ण झालेले विद्युत खांब आहेत आणि ज्या विद्युत वाहिन्या आहेत ह्या दुरुस्त केव्हा करतात? मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.